नाशिक आणि ठाण्यात खड्ड्यांमुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत। सायन ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाचा जीव धोक्यात आलाय। एकीकडे खड्ड्यामुळे बळी जात आहेत तर दुसरीकडे मुंबई महापालिकेचं मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। यावर्षी रस्त्यावरील खड्डेच मृत्यूचा सापळा बनलेले आहेत। नाशिक आणि ठाण्याची घटना घडल्यानंतर देखील मुंबई महानगरपालिकेला जाग येईल अशी आशा मुंबईकरांना होती। मात्र सध्या मी जिथे उभी आहे तो आहे सायनचा ब्रिज। सायन ते पनवेल महामार्ग आपल्याला हा पाहायला मिळतोय। सायनच्या या ब्रिजवर तब्बल 1, 2, 3 नाही तर 7 ते 8 खड्डे हे मोठे मोठे पडलेले पाहायला मिळतात। मुंबई महानगरपालिका वारंवार रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा करते, मात्र हा दावा फक्त कागदोपत्रीच आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर हे जे समोर खड्डे दिसत आहेत हे मोठे मोठे खड्डे आहेत। पाऊस आला तर या खड्ड्यांमध्ये विशेष म्हणजे जे दुचाकी वाहन आहेत, चारचाकी वाहन आहेत ते आपल्याला जाताना जी पाहायला मिळतात त्यावर तारेवरची कसरत करत हे वाहन चालक आपला जीव मुठीत धरून पुढचा रस्ता मार्गक्रमण करत आहेत। मात्र हे खड्डे जर पाहिले तर एखाद्या दुचाकी स्वार या खड्ड्यात पडून दुर्दैवाने एखादी घटना घडू शकते अशी परिस्थिती आपल्याला या सायन ब्रिजवर पाहायला मिळते। मात्र आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने वारंवार दावा केलेला आहे की रस्त्यांवरील खड्डे बुजवलेले आहेत, कोट्यवधी रुपये यासाठी खर्च केलेले आहेत। मात्र मुंबई महानगरपालिकेला ठाण्याची आणि नाशिकची घटना घडून देखील जाग आली नाही, हे वास्तव चित्र आता आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे पालिकेने जो दावा केलेला आहे तो फक्त कागदोपत्री आहे, प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवर पडलेले खड्डेच मुंबई महानगरपालिकेचं वास्तव समोर आणतायत। कॅमेरामॅन सुभाषसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।